आपल्या गोजीरवाण्या घराला, रिसॉर्टला, हॉटेलला, ऑफिसला राजस्थानी संगमरवरी कलाकुसर केलेल्या वस्तूंनी सजवा. या वस्तूंचा खजिना आता कणकवलीत उपलब्ध. आमच्याकडे मार्बल मंदिर, मूर्ती, मार्बल नेम प्लेट, तुळशी वृंदावन, घड्याळ, गणपती यासह थंड पाण्यासाठी माठ, छत्रपती शिवाजी महाराज देवदेवतांच्या मूर्त्या उपलब्ध. आजच संपर्क साधा. छत्रपती शिवाजी महाराज चौक, कणकवली आणि मुंबई गोवा हायवे, श्री गणेश मंदिर वागदे नजीक, वागदे. काल नितेश राणेंनी माझ्यावर टीका केली होती. काल काही पत्रकार माझ्याकडे आले होते आणि त्या टीकेला उत्तर मागत होते. परंतु मी म्हटलं की 1-2 दिवस थांबूया, कारण निलेश राणे जे टीका करतायत ते त्यांच्या टीकेवर ठाम नसतात. त्यामुळे मानेकरांवर टीका केली ते आज काय बदलतात हे मी पाहत होतो. मातू मानेकर हे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी जसं विजय केंद्रवडेकरांनी निलेश राणेंबरोबर काम केलं होतं, तसंच मातू मानेकरांनी निलेश राणेंबरोबर काम केल्याचे फोटो पुरावे माझ्याकडे या मोबाईलमध्ये आहेत. आणि त्यामुळे आपल्या पक्षाच्या, आज जरी ते तुमच्या पक्षात नसले तरी ते तुमच्या वडिलांच्याच पक्षात आहेत. माननीय नारायण राणेंच्या भारतीय जनता पार्टीमध्ये ते या जिल्ह्यामध्ये पदाधिकारी आहेत. तुम्ही सांगून त्यांना जर भारतीय जनता पार्टी म्हणून त्यांची हकालपट्टी करा, म्हणजे लोकांना कळेल की मातू मानेकर हे हिंदू धर्मविरोधी आहेत. त्याचबरोबर आपण बघितलं असाल की निवडणुकीत ह्या लोकांचा सगळ्यांचा वापर केला आणि आज कालच्या व्हिडिओमध्ये आम्ही बघितलं होतं की त्यांच्यावर ठेकेदारीमुळे त्यांचे आरोप केले होते. ठेकेदारीमुळे त्या म्हाताऱ्याला घरी बसवावं असं सांगितलं होतं आणि आज मात्र तुम्ही सांगताय की जातीवादी असल्यामुळे मी त्यांना घरी बसवा म्हणून सांगितलंय. खरं तर तुम्ही जे आरोप करताय, तुम्ही जे त्यांना घरी बसवा म्हणून सांगत होता, जेव्हा धमकी देत होता, त्या धमकीमध्ये फक्त आणि फक्त ठेकेदारीवरनं ते आरोप होते. खरं तर आपण बघितलं असाल की छत्रपती शिवाजी महाराजांचा जे स्मारक होतं ते कोसळलं आणि कोसळल्यानंतर मी आंदोलन केलं आणि म्हणूनच पुन्हा एकदा चांगला पुतळा त्या ठिकाणी बसवावा लागला. आणि त्यावेळी सुद्धा तुम्ही आरोप केले होते माझ्याबरोबर, परंतु त्या आरोपात कुठलंही तथ्य नव्हतं. आणि जर रवींद्र चव्हाणांनी जर निष्क्रिय पालकमंत्री असतील, माझ्यावर चौकशी केली नसली, तर आता तुमचेच भाऊ पालकमंत्री आहेत, तुमच्याच पक्षाचे नेते गृहमंत्री आहेत, तुमच्या मित्रपक्षाचे, आणि त्यामुळे पुन्हा चौकशी करा. ती तुमच्यात हिंमत नाही, फक्त आरोप करायचे आणि दुसरीकडे विषय भरपडायचा, असा हा विषय आहे. खरं तर मी रवींद्र चव्हाणांना भेटतो, उदय सामंतांना भेटतो, माननीय मुख्यमंत्र्यांना सुद्धा भेटतो. मी जिल्ह्यातील अनेक भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे अनेक नेते कार्यकर्ते यांच्या हे माझे संपर्कात असतात, मी त्यांच्या संपर्कात असतो. परंतु माझ्या पक्षाची भूमिका आणि माझी भूमिका ही माझी ठाम असते, हे लोकांनी बघितलेलं आहे. परंतु मी भेटतो ते तुम्हाला काय पोटात दुखतंय? आपल्याला माहिती असेल की आपण उद्धवजींना भेटायचं असेल तर माझी काही गरज नाही, तुम्ही उद्धवजींना भेटा. त्यांचे पी आहेत, त्यांच्याकडनं मी पाहिजे तर त्यांच्याशी संपर्क साधून तुमची भेट घालून देईल आणि त्यांना भेटा आणि त्यांना सांगा वस्तुस्थिती काय असेल ती. परंतु मी भेटतो म्हणून तुमच्या पोटात दुखण्याचं काही कारण नाही आहे. आपण बघितलं असाल की आज मी या विधानसभेचा आमदार नाही आहे. माझा पराभव 8,000 मतांनी झालेला आहे, हे पण मी स्वीकारलेलं आहे. आणि खरं तर हा पराभव आर्थिकदृष्ट्या झाला आहे हे पण लोकांना माहिती आहे. आणि रवींद्र चव्हाणांमुळेच तुम्ही विजयी झालात हे पण तुम्ही नाकारू शकत नाही आहे. परंतु मी आमदार नाही. आता तुम्ही आमदार आहात तर तुम्ही या जिल्ह्यातील प्रश्न या मतदारसंघातील प्रश्न सोडवले पाहिजेत. माझ्यावर आरोप करण्यापेक्षा आज आपण बघितलं असेल की मच्छीमारांना एलईडीने धुमाकूळ घातलाय, मच्छीमारांमध्ये दुष्काळ पडलाय. आज जलजीवन मिशनची कामं एकही काम या मतदारसंघामध्ये जी आम्ही सुरू केली होती, एकही काम पूर्ण झाले नाही, ही वस्तुस्थिती आहे. आज शासकीय मेडिकल कॉलेज सुरू केलंय, त्या मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टर नाही आहेत. याउलट तुमचे जे शेजारचे असतात, पी असतात, ते त्या ठिकाणी टेम्पररी कर्मचारी नेमण्यासाठी पैसे घेतात. ह्याचे पुरावे माझ्याकडे आहेत, काही दिवसात मी ते देईन. महिला हॉस्पिटलमध्ये जे कुडामध्ये महिला हॉस्पिटल आम्ही बनवलं आहे, त्या महिला हॉस्पिटलमध्ये एखाद्या डिलिव्हरी असलेल्या महिलेची 9 महिने ट्रीटमेंट दिली जाते आणि शेवटच्या ज्यावेळी तिला पेन सुरू होतात त्यावेळी त्या ठिकाणी डॉक्टर नसतो आणि मग त्या महिलेच्या जीवावर बेतलेल्याचे अनेक प्रसंग ह्या
6 महिन्यात झालेले आहेत, त्याकडे तुम्ही लक्ष द्या. आज ज्या वाळू व्यावसायिकांनी तुम्ही जिंकून आल्यावर 5 लाखाचे फटाके लावले होते, त्या वाळू व्यावसायिकांना अधिकृत करण्यासाठी, लिलाव करण्यासाठी या मतदारसंघातले वाळूचे लिलावच झाले नाही आहेत. ते लिलाव करण्यासाठी प्रयत्न करा, म्हणजे त्यांना अधिकृत या ठिकाणी होईल. ज्या ठिकाणी विरोध लोकांचा आहे त्या ठिकाणी थांबवा. या मतदारसंघातील आपण बघितलं असाल की सगळीकडे रस्ते खोदून ठेवलेले आहेत. आता कुडाळ मालवणचा रस्ता असून देत, अनेक रस्ते असून देत, की जे रस्ते आता माणगावचा रस्ता असून देत, डांगमड्याचा रस्ता असून देत, हे रस्ते आता पावसात पूर्ण होणार नाही आहेत. त्याकडे तुम्ही लक्ष द्या. आणि माझ्यावर आरोप करताना तुम्ही विधानसभेत सुद्धा आरोप केला. तुम्ही एखाद्या मंत्र्याकडे आरोप करतात, एखाद्या विधानसभेत आरोप करतात, तुम्हाला वाटतंय की तुम्ही बोलताय म्हणून. लोक तुम्हाला कोणी सिरियस घेत नाहीत. फक्त माजी मुख्यमंत्री असलेल्या नारायण यांचे तुम्ही चिरंजीव असल्यामुळे तुम्हाला कोण बोलत नाहीत, परंतु लोक तुम्हाला सिरियस घेत नाहीत हे वर्षभरात कळलेलं आहे. त्यामुळे मी आज आमदार नाही तर लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही आहात. आम्ही विरोधक म्हणून जे काही चुकीचं दिसेल, जर तुम्ही म्हातू मानेकरांना धमकी दिलीत, विजय गणवेकरांच्या घरात घुसलात, ते आम्ही लोकांना ज्यावेळी चुकी असेल ते लोकांना आम्ही दाखवण्याचं आमचं विरोधक म्हणून काम आहे. तुम्ही माझ्यावर टीका करण्यापेक्षा माझा सगळा हा प्रकार आहे. मी जर कोणाकडे ठेकेदाराकडनं पैसे घेतले असतील, मी जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या ह्याच्यामध्ये माझा हात असेल तर माझी कधीही चौकशी करा. मागच्या वेळेस आपण भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर मी LCBला पत्र दिलं होतं की माझे चौकशीचे काही पुरावे या आमदार महोदयांकडे असतील तर ते पुरावे त्यांच्याकडनं घ्या. त्यामुळे माझा कुठलाही चौकशी आपण करू शकता याआधी सुद्धा झालेली आहे. म्हणून सन्माननीय निलेशजी राणे यांना माझी विनंती आहे की तुम्ही माझ्यावर टीका करण्यापेक्षा मी जे बोलतो त्यात काय सत्यता आहे. तुम्ही म्हातू मानेकर जे तुमच्या प्रचारात सक्रिय होते आणि 25 वर्ष ते विरोधक आहेत. माझ्या 4 निवडणुकीमध्ये त्यांनी विधानसभेमध्ये माझ्या विरोधातच प्रचार केला आहे, परंतु ते कार्यकर्ते म्हणून चांगले कार्यकर्ते आहेत. अनेक वर्ष ते त्या भागात काम करत आहेत आणि त्यांना तुम्ही त्यांचा बंदोबस्त करायचं सांगत असेल किंवा विजय केंद्रेकर हे भारतीय जनता पार्टीचे अनेक वर्ष कार्यकर्ते होते, त्यांच्या तुम्ही घरात घुसून त्यांना मारण्याची धमकी देत असाल तर विरोधक म्हणून आमचं काम आहे की त्या विरोधात आम्ही बोलायचं. आपले जे साथीदार आहेत त्यांना हद्दपारीच्या नोटीस आल्या आहेत, त्या आपण थांबवू शकल्या नाही. आनंद शिरवलकर गेले अनेक वर्ष तुमच्यावर काम करतो, त्याला हद्दपारीची नोटीस आली, तो हद्दपार आहे. अजून काही कार्यकर्त्यांना भाजपच्याच गृह खात्याने हद्दपारीच्या नोटीस आता काढतायत. त्या नोटीसची तुम्ही थांबवण्याचं काम करा. आणि मी काय बोलतोय ते तुम्ही योग्य असेल तर त्याचा विचार करावा, एवढंच मी तुम्हाला सांगतो. जय महाराष्ट्र.